लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांच्यामध्ये झुंपली। आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर हाकेंकडून आमदार विजयसिंह पंडितांचा पापड्या आमदार असा उल्लेख। संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा निर्णय। संग्राम थोपटेंचा कारखाना होता अडचणीत। थोपटे काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये आले होते। शिवभोजन थाळी कृती समितीचं मंत्रालयासमोर आंदोलन। गेल्या अनेक महिन्यांपासून बिला न निघाल्यामुळे आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त। कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या भवनासाठी आंदोलन। मराठा समाज भवनासाठीची जागा दुसऱ्या संस्थेला दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक। संबंधित जागेची दुसऱ्या संस्थेला सरकारकडून मंजुरी। काही लोक दिवसभर धर्माच्या विरुद्ध बोलतात। नितेश राणे हिंदूंचा नेता दाखवण्याचा प्रयत्न करतात। हाजी अराफत शेख यांची नितेश राणे यांच्यावर टीका। देवगडमध्ये मत्स्य विद्यालय सुरू करण्याची नितेश राणे यांची मागणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत नितेश राणे यांची बैठक। देवगडमध्ये मत्स्य विद्यालय सुरू करण्याचा मार्ग आता लवकरच मोकळा होणार आहे। जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र। नाणीसच्या दक्षिण पीठाचे महंत असलेल्या नरेंद्राचार्य यांना पुरस्कार देण्यासाठी नितेश राणे यांचं फडणवीसांना पत्र। रोहित पवार यांनी घेतली पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट। पार्किंग आणि पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत ही भेट घेतल्याची माहिती। महत्त्वाच्या नागरी विषयांवर देखील चर्चा झाली। रोहित पवार यांनी मागण्यांचं निवेदन गगराणी यांना दिलंय। प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता। 7 ते 8 महिला पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती। प्रांजल खेवलकरने महिलांबरोबर संबंध ठेवताना सहमती नसताना चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केलं। पोलिसांना आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील मिळाले। पासची मुदत संपली म्हणून 5वीतील आदिवासी विद्यार्थ्याला एसटी बसमधून खाली उतरवलं। चोपडा तालुक्यातल्या उनबदेव अडावद या गावादरम्यानची घटना। भर पावसामध्ये भिजत विद्यार्थी 2 ते 3 किलोमीटर चालत वाड्यावर पोहोचला। नागपूर पालिकेमध्ये गट क संवर्गातील 174 पदांची भरती होणार। भरतीमध्ये इतर मागास वर्गासाठी केवळ 6 जागा। ओबीसी समाजाकडून नागपूर पालिकेच्या निर्णयावर संताप व्यक्त। थकीत देयक मिळावीत या मागणीसाठी नागपुरात कंत्राटदार संघटनांचं भीक मागो आंदोलन। विदर्भातील कंत्राटदार संघटनांचं नागपुरातील संविधान चौकामध्ये आंदोलन। जळगावच्या मुक्ताईनगरमधील उपजिल्हा रुग्णालयामधील महिला कर्मचारी आणि डॉक्टर सोबत गैरवर्तवणूक। घटनेची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रशासनाकडे मागणी। जळगावच्या भुसावळ आगारामधील 48 पैकी 21 बसेस कोकणामध्ये गेल्यामुळे 34 बस फेऱ्या रद्द। आगाराकडून उपलब्ध 27 बसेसवर पंधरवड्याचं नियोजन। बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय। पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ परिश्चंद्री गावाजवळ मोठी वाहतूक कोंडी। गावी निघालेल्या गणेश भक्तांची वाहनं एकाच वेळी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी।